नमस्कार सगळ्यांना. माझं नाव आहे अभिषेक शिवनकर आणि मी तुमचं स्वागत करत आहे तुमच्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डिजिटल अभिषेक. आज आपण शिकणार आहे की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. आपल्या जे पहिलेचा जो व्हिडिओ होता माझा, त्याच्यात मी माझ्याबद्दल सांगितलं, मी काय करतो, माझी जर्नी काय होती, आणि त्यात ते पण सांगितलं होतं की मी नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे. तर आपण सरळ आपल्या टॉपिकवर येऊया की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. ठीक आहे, तर हा वर्ड आहे, त्या दोन वर्ड म्हणता येईल, जे डिजिटल आणि मार्केटिंग. तर डिजिटल आणि मार्केटिंग हे दोन वर्ड्स आहेत. त्यात डिजिटल एक वेगळं होतं आणि एक मार्केटिंग वेगळं होतं. ठीक आहे, तर डिजिटल म्हणजे काय, डिजिटल म्हणजे ऑनलाईन. ठीक आहे, ऑनलाईन जे पण प्लॅटफॉर्म्स आहे, जे सोशल मीडिया म्हणता येईल, ऑनलाईन प्लॅटफॉर्म झाले सगळे, ते आपण डिजिटल म्हणू. ठीक आहे, तर मार्केटिंग मार्केटिंग हा सगळ्यात महत्वाचा याच्यात वर्ड आहे, या आपण टॉपिक म्हणता येईल याला. तर सगळ्यात पहिला आपण पाहू की मार्केटिंग म्हणजे काय होतं. ठीक आहे, तर मार्केटिंग म्हणजे काय, मी तुम्हाला सांगतो की जे पण आपण ऍक्शन घेतो, जे पण आपले प्रोडक्ट, सर्व्हिसेस या ब्रँड असेल आपली, जे पण आपल्याला विकायचं असेल थ्रू मार्केटिंग, तर त्याला आपण जे ऍक्शन घेतो टू सेल युअर प्रोडक्ट, एनी सर्व्हिसेस, याला म्हणतात सरळ मार्केटिंग. ठीक आहे, तर मार्केटिंगमध्ये ना दोन प्रकार आहेत. तर एक आहे ट्रेडिशनल मार्केटिंग आणि हे आपले डिजिटल मार्केटिंग. तर ट्रेडिशनल मार्केटिंग म्हणजे काय, ट्रेडिशनल मार्केटिंग म्हणजे विच इज डन विदाउट डिजिटल, म्हणजे जे पण ऑनलाईन न करता आपण कामं करतो या सेल करतोय, मार्केटिंग करतो. तर त्यात काय काय येईल, तर आपण डोर टू डोर जे मार्केटिंग करतो, जे सेल्सवाले करतात, ते डोर टू डोर जाऊन आपलं प्रोडक्ट सांगणं, सर्व्हिस सांगणं हे असतं. टीव्ही ऍड्स झाले, न्यूजपेपरमध्ये आपण जे पण जाहिराती देतो तर ते येतात. आपण होर्डिंग्स लावतो, खूप तुम्ही पाहत असाल की रिअल इस्टेट जे पण मोठे बिल्डर्स असले या कोणते पण झोमॅटो या याचे खूप चांगले चांगले ऍड्स हे आपले होर्डिंग्सवर लावतात. तर हे आपण पाहू शकतो त्याच्यात. आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये आपलं सोशल मीडिया मार्केटिंग झालं, वेबसाईट बनवणं झालं कोणाचं, आणि जे पण युट्यूब झालं, तर आपण युट्यूबमध्ये काम करत आहे, तर जे पण रिव्ह्यूज येत आहे ते आपण ऑनलाईन थ्रू आपण आणू शकतो त्यासाठी, आणि ऑनलाईन आपण क्लायंट्स आणू शकतो डिजिटल मार्केटिंगमध्ये. तर या दोन याच्यात डिफरन्स काय आहे ना, ट्रेडिशनल आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये. ट्रेडिशनल मार्केटिंग म्हणजे काय होतं की ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये आपण जे पण मार्केट करत आहे, लोकांना आपण सांगत आहे की आमचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस हे राहणार आहे. तर त्याच्यात फक्त आपण एक पुश करत आहे त्याला, की पुश बटन जे असते की भाई आपण एक पुश करून दिलं, हे आपलं हे आहे. पण त्यात आपल्याला ट्रेडिशनल मध्ये आपल्याला कळत नाही की आपण आपली ऍड झाली या आपल्या सर्व्हिसेस कोण कोण पाहत आहे. आता तुम्ही विचार करा की आपण होर्डिंग लावली आहे. ठीक आहे, आपलं स्वतःचं तुमचं ब्रँड असेल, तुमचा बिझनेस असेल, त्याची तुम्ही होर्डिंग लावली, या न्यूजपेपरमध्ये ऍड दिली, तर तुम्हाला कसं माहित पडणार की तुम्हाला किती ऑडियन्स भेटली, मेल आहे का फिमेल आहे, कोणत्या एजच्या नुसार आपल्याला ऑडियन्स येत आहे, त्यांचा नंबर, त्यांचं नाव, हे सगळं नाही कळत त्याच्यात. आणि हे थोडं कॉस्टली पण खूप जास्ती असते. आणि ऍज कम्पेअर टू आपण डिजिटल मार्केटिंग म्हणू, तर डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही ऍड चालवाल, सोशल मीडिया एक अनालाइज करते की किती लोक तुमच्या ह्याच्यात येत आहे, व्ह्यूज किती येतात तुम्हाला. तर या गोष्टी आपल्याला खूप डिफरन्स आहे की ट्रेडिशनल मार्केटिंग हे आता थोडं ना थोडं तुम्ही पाहत असाल की कमी होत चाललेलं आहे. जास्तीत जास्त न्यूजपेपरमध्ये ऍड जे ट्रेडिशनली ज्यांचं बिझनेस एस्टॅब्लिश आहे, ज्यांच्याकडे चांगला पैसा आहे, ते खर्च करू शकतात या गोष्टींमध्ये. पण तुम्हाला इफिशियन्सी जास्ती पाहिजे, कमी कॉस्टमध्ये करायचं असेल, तर हे आपण गोष्ट डिजिटली आपण करू शकतो. जसं मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग आणि ट्रेडिशनल मार्केटिंग याबद्दल सांगितलं, तर आपला जो व्हिडिओ आहे तो डिजिटल मार्केटिंग बद्दल आहे. पण तुम्हाला ट्रेडिशनल मार्केटिंग या टॉपिकवरून, या कन्सेप्टवरून आपण हळूहळू एस्टॅब्लिश केलं, आपण स्वतःला एक म्हणता येईल की ग्रो केलेलं आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये. तर या दोघांचा डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्यात आपण सरळ सांगतो तुम्हाला की डिजिटल मार्केटिंगचे जे टर्म्स आहेत, जे ज्यांना माहीत असेल, ज्यांनी डिजिटल मार्केटिंग शिकलं असेल, त्यांना माहित असेल की एक इनबाउंड मार्केटिंग असतं आणि एक आउटबाउंड मार्केटिंग असतं. इनबाउंड मार्केटिंग म्हणजे पुल टाईप,
आपण जे पण आपण मार्केटिंग करत आहे, आपण जे करत आहे ना, जे आउटपुट देत आहे त्याचं आपल्याला इनपुट भेटत आहे. म्हणजे आपण सोशल मीडिया ॲड चालवत आहे, आपण वेबसाईट बनवली, आपण यूट्यूब ह्याचं काम करत आहे, त्यात आपल्याला एक इनपुट येत आहे की अच्छा एवढे एवढे आपल्याला कस्टमर पाहत आहे, एवढे आपण व्ह्यूज आपल्याला येत आहे, तर आपल्याला ते कळतं की किती काय चालू आहे. आणि आउटबाउंड मार्केटिंगमध्ये एक पुश टाईप म्हणतात त्याला. पुश टाईप म्हणजे तुम्ही स्वतः एकदा अनालाइज करून पहा की आपण ऍड्स चालवतो, आपलं टीव्हीचे ऍड चालतात, आपलं होर्डिंग चालतं, त्यात फक्त आउटपुट आपण फक्त तिथे टाकलेलं आहे. तिथून कोणी तुम्हाला होर्डिंग, आपण रस्त्यावर चाललो, होर्डिंग तुम्हाला दिसेल, तिथे तुम्हाला नाही कळणार की आपलं होर्डिंग किती काय आहे, कसं काय दिसतंय, या किती लोक तिथून जात आहे गाड्यांनी, ते लोक पाहून राहिले. तर एक आपण डिफरन्स तुम्हाला मी सांगेल की 4 ते 5 पॉईंट्स आहे, त्यात आपण डिफरन्स करून घेऊ की का बरं डिजिटल मार्केटिंग हे ट्रेडिशनल मार्केटिंगशी आता इम्पॉर्टंट आहे आणि हे फ्युचर असणार आहे आणि चालू पण आहे सध्या. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आपण जसं म्हणता येईल, मी पहिलं सांगितलं तुम्हाला की डिजिटल मार्केटिंग हे लेस कॉस्ट मध्ये आहे. तुम्हाला जो पैसा लागतो हा खूप कमी लागतो ट्रेडिशनल मार्केटिंगशी. ठीक आहे. आणि समटाइम इट्स फ्री. म्हणजे आपण ऑर्गॅनिक जेव्हा मार्केटिंग करू, मी तुम्हाला जे पुढचे व्हिडिओज येईल त्यात मी शिकवेल तुम्हाला की ऑर्गॅनिक मार्केटिंग कशाला म्हणतात, पेड जे मार्केटिंग आहे ते कशाला म्हणतात. तर ऑर्गॅनिक मार्केटिंगमध्ये ज्याच्यात आपल्याला पैसा नाही द्यावा लागत, म्हणजे आपलं जे कॉन्टेंट झालं, आपले जे आयडियाज झाले, हे लोकांना आवडतात, ते आपण ते सांगू शकतो त्याच्यात. आणि ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये हाय कॉस्टमध्ये करावं लागतं आपल्याला सगळे कामं. म्हणजे आता तुम्ही पहा, तुमचं डिझाईन कॉस्ट लागतं. ठीक आहे. जे तुम्हाला होर्डिंग लावायची, मी होर्डिंगच्या हिशोबाने सांगत आहे. डिझाईन कॉस्ट लागतं. ठीक आहे. प्रिंटिंग कॉस्ट लागतं. आता एवढे मोठे होर्डिंग्स लागतात, त्याला प्रिंटिंग कॉस्ट चांगली लागतं. ठीक आहे. नंतर जे डिस्ट्रीब्युशन जे कॉस्ट असतात, इकडे तिकडे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करावं लागतं की एकाकडे तो होर्डिंग लावाल नाही तुम्ही. म्हणजे ॲज अ एरियामध्ये, मी नागपूरमध्ये राहतो, तर त्या हिशोबाने मी वेगवेगळ्या ठिकाणी होर्डिंग्स लावेल, जिथे पण प्राईम लोकेशन राहील माझ्यासाठी. ठीक आहे. आणि त्या होर्डिंग लावासाठी जे पण आपण जिथे पण रस्त्यावर लावत आहे, हायवेवर लावत आहे, बिल्डिंगमध्ये लावत आहे, तिथे एक त्याची लँड कॉस्ट द्यावं लागेल तुम्हाला. आणि ती रफली आपण काढू तर 2-3 वर्षा पहिले 50 ते 60,000 होती ॲज अ प्राईम लोकेशन म्हटलं, पण ते 1,00,000 पर्यंत जातं. तर किती डिफरन्स असेल याच्यात डिजिटलमध्ये आणि ट्रेडिशनलमध्ये, हे तुम्हाला समजून येत असेल. ठीक आहे. नंतर आहे आपलं की टार्गेट आपण राईट ऑडियन्सला करतो डिजिटलमध्ये, आणि याच्यात पॉसिबल नाही आहे. ओके. आणि याच्यात असं म्हणता येईल की ट्रॅकिंग जे असते, जसं तुम्हाला सांगितलं मी की आपल्याला कळेल की मेल फिमेल एज ग्रुप कोणता आहे आपला, आपण ट्रॅकिंग पॉसिबल होतं याच्यात. ट्रेडिशनलमध्ये तेवढं नाही जमणार आपल्याला करायला. ठीक आहे. आणि तुम्हाला आपण एक पोस्ट टाकली आहे, ऍड टाकली, त्याला आपण एडिट करू शकतो, त्यात चेंजेस करू शकतो की आपल्याला नाही आवडत आहे, ही चालत नाही आता, तर आपण त्याबदली रिपोस्ट करू शकतो त्याला. पण आपण एकदा तुम्हाला होर्डिंग लावून घ्या, तुम्ही टीव्हीची ऍड चालवून घ्या, त्यात काही आपण चेंजेस जास्ती नाही करू शकत, कारण ती एकदा आपण पुश केलेली आहे. तर एकदा आपण होर्डिंग लावली तर त्याला परत लावणं, परत प्रिंटिंग कॉस्ट, हे सगळं लागतं. आणि त्यात लास्ट पॉइंट आपण असं म्हणता येईल की जे डिजिटल मार्केटिंग थ्रू आपण जे कामं करतो, त्याच्यात आपल्याला आपण जास्ती लोकांकडे पोहोचू शकतो कमी पैशामध्ये. तुम्ही कधी पाहाल का बरं डिजिटल मार्केटिंग ही जे मोठे मोठे ब्रँड्स आहे हे करत आहे स्वतःसाठी, कारण त्यात कॉस्ट लेस आहे त्यांची, त्यांना कमी पैसे द्यावे लागून राहिले, पण ते जास्ती लोकांकडे पोहोचून राहिले. आता मी सांगतो, माझ्याकडे लॅपटॉप आहे, मी मोबाईलने शूट करताय तुमच्यासमोर. तर मोबाईल हे सगळ्यांकडे आहे आता. ठीक आहे. छोटं गरीब पण असेल, एक छोटासा मोबाईल असेल, चांगले मोठ्या लोकांकडे पण चांगले मोबाईल असतात. तर पुरी दुनिया अभी मोबाईल पे आहे. ठीक आहे. तर त्या हिशोबाने हे एवढं रीच जातं आपलं की तुम्ही एकदा विचार करून पहा किती याला रीच असेल, किती ऑडियन्स भेटेल तुम्हाला जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंग कराल. आणि ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये हे खूप कमी आहे, हाय कॉस्ट लागतं, आणि त्यात आपल्याला ऑडियन्स जे भेटायला पाहिजे ते तेवढी नाही भेटत. तर लास्टपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आले असाल, आणि ज्या डिजिटल मार्केटिंग हे मी आज समजून सांगितलं, प्रयत्न केला मी माझ्या याच्याने की मी कसं सांगू शकतो तुम्हाला.
तुम्ही एक नोटीस केलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये की माझे व्हिडिओज जे पण येणार आहे ते मी खूप बेसिक पासून चालू करत आहे. म्हणजे म्हणता येईल ना की आपण किंडर गार्डन मध्ये आहे सध्या. तर आपल्याला जे ABCD आहे डिजिटल मार्केटिंगचं, या जे पण मी टॉपिक आणणार आहे ते ABCD पासून माझी सुरुवात राहणार आहे. तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये या चांगलं एंटरटेनमेंट जे पाहिजे तुम्हाला, आता आजकाल ते आहे की आपलं एंटरटेन झालं पाहिजे माणूस, व्हिडिओमध्ये एंगेजिंग असलं पाहिजे. तर ते चांगले व्हिडिओज आहे आपल्या युट्यूबमध्ये, चांगले चांगले क्रिएटर्स आहेत ते करत आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तुमचं बेसिक ते क्लिअर नसेल तर तुम्ही एक वर्ड या एक स्टेटमेंट ABCD नाही येत असेल तुम्हाला तर तुम्ही बनवूच नाही शकत ते. तर जे पण बेसिक जे डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे गोष्टी, ते आपण पहिले समजून घ्यायचा प्रयत्न करू. तुम्ही पण समजा ते पहिले की आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे ते आपण नाही पाहत. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण खूप मोठ्या गोष्टी करून घेऊ, अच्छा ऍड्स चालवायची, ऍड्स चालवून घेऊ. पण बेसिक जे त्यासाठी प्लॅनिंग आहे, स्ट्रॅटेजी कशी बनवायची, इनबाउंड आणि आउटबाउंड मार्केटिंग तुम्हाला जसं सांगितलं मी, पुल टाईप, पुश टाईप. तर मला हे नाही वाटत की कोणी दुसरा युट्यूबर असेल त्यांनी एवढा युट्यूबमध्ये बेसिकमध्ये खूप सांगितलं असेल की इनबाउंड आउटबाउंड मार्केटिंग असतं आहे. तर जे पण मी शिकलेलो आहे आता डिजिटल मार्केटिंगमध्ये, जे पण मी कोर्स केलाय, जे पण अनुभव आहे माझे, तर त्या हिशोबाने मी सांगेल तुम्हाला. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे की आपण डिजिटल मार्केटिंगमध्ये जे पण कॅटेगरीज आहे, जे पण फील्ड्स आहे वेगवेगळ्या, जसं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सर्च इंजिन मार्केटिंग झालं, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग झालं. तर या ज्या गोष्टी आहे, जेवढे फील्ड्स आहे, त्यात आपण पाहू की हे फील्ड्स कशा रीत्या आपल्याला कामी येतं, याच्यात काय असतं, आपण कसं काय करता येईल, याच्यात एक ओव्हरव्ह्यू घेऊ. एक बेसिक मध्ये घेऊ ओव्हरव्ह्यू, पण आपण जाणून घेऊ की कसं काय करता येईल त्याच्यात. ठीक आहे, तर आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर लास्टमध्ये हे सांगेल तुम्हाला की जे पण तुम्हाला वाटत आहे की हे टॉपिक आपण ॲज अ व्हिडिओ त्याच्या बनवले पाहिजे, तर तुम्ही कमेंट करू शकता. ज्याच्यात तुम्हाला वाटतं की माझं चुका होत आहे व्हिडिओजमध्ये, की काही अजून असं इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे, या मी पण आता ग्रो होत आहे, मी पण युट्यूबचं शिकत आहे खूप काही गोष्टी, की व्हिडिओ कशी बनवायची, माझी पण सुरुवात आहे. तर तुम्ही सांगू शकता मला की काय काय गोष्टी मी केल्या पाहिजे. माझा आवाजाचा थोडा प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे माईक नाही, तर मी जे पण मोबाईलचा जो रेकॉर्डिंगचा आहे त्यांनीच करत आहे आता सध्या. तर तुम्ही हेडफोन लावून ऐकू शकता. तर धन्यवाद सगळ्यांना, आणि आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.